Hi, my name is Sachin Takmare and you are welcome to the second video of this series. मशीन खरंच विचार करू शकतं का? आपण मागच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न विचारला होता. त्याचबरोबर व्हॉट इज AI? AIची आयडिया कुठून आली आणि AIचे जनक कोण, फाउंडर्स कोण? तर ह्या बेसिक गोष्टी पाहिल्या होत्या. आज आपण त्याचं उत्तर शोधणार आहोत. त्याचबरोबर ॲलन ट्युरिंग टेस्ट आणि डार्टमाउथ कॉन्फरन्स याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि हे सगळं माहिती करून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल 1950च्या काळामध्ये. तर 1950च्या सालामध्ये एक सायंटिस्ट होते ज्यांनी पहिल्यांदा हा क्वेश्चन स्वतःला आणि जगाला सिरियसली विचारला. कॅन मशीन थिंक? मशीन खरंच विचार करू शकतात का? आणि त्यांचं नाव होतं ॲलन ट्युरिंग. 1950 साली ॲलन ट्युरिंग यांनी एक पेपर पब्लिश केला, कम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स. आता इथं एक प्रश्न येतो, पेपर म्हणजे काय? जर साध्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या सायंटिस्टनं किंवा रिसर्चरनं केलेला नवीन विचार, नवीन संशोधन किंवा त्याचा शोध याचं रिटन डॉक्युमेंट म्हणजे पेपर. सायंटिस्ट अगोदर रिसर्च करतात, नंतर त्याचं रिटन डॉक्युमेंट बनवतात आणि जर्नलमध्ये किंवा कॉन्फरन्समध्ये ते पब्लिश करतात. एक्सपर्ट्स रिव्ह्यू करतात आणि पाहतात तो रिसर्च नवीन आहे का, योग्य आहे का, आणि सर्व व्यवस्थित असेल तर तो रिसर्च पब्लिश केला जातो. तर असे पेपर खूप इम्पॉर्टंट असतात, कारण नॉलेज शेअरिंग, इतर रिसर्च त्यावर काम करू शकतात, नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होऊ शकते, म्हणून या रिसर्च पेपरना खूप महत्त्व आहे. आज आपण जे बरेच AI ॲप्लिकेशन्स वापरतो, जसं ChatGPT आहे, परप्लेक्सिटी आहे, जेमिनाय आहे, तर ते अशाच हजारो रिसर्च पेपर्सचा एकत्रित परिणाम आहे. म्हणूनच ॲलन ट्युरिंग यांचा 1950चा तो पेपर खूप इम्पॉर्टंट मानला जातो, कारण त्यातच त्यांनी पहिल्यांदा या जगाला प्रश्न विचारला होता, कॅन मशीन थिंक? आणि त्यात त्यांनी एक इंटरेस्टिंग टेस्ट पण ठेवली होती, त्याला म्हणतात ट्युरिंग टेस्ट. तर ही ट्युरिंग टेस्ट काय असते, तर हे समजण्यासाठी इमॅजिन करा की एका रूममध्ये एक व्यक्ती बसला आहे आणि तो दोन लोकांशी चॅट करत आहे. त्यातला एक माणूस आहे आणि एक मशीन आहे. जर त्या व्यक्तीला जर ओळखता आलं नाही की तो कुणाशी चॅट करतोय, मशीनशी करतोय की व्यक्तीशी करतोय किंवा माणसाशी करतोय, तर आपण म्हणू शकतो की ते मशीन इंटेलिजंट आहे आणि ते मशीन ते ट्युरिंग टेस्ट पास झालं असं आपण म्हणू शकतो. तर ही टेस्ट म्हणजेच ट्युरिंग टेस्ट. म्हणजेच मशीन माणसासारखं उत्तर देत असेल तर ते मशीन इंटेलिजंट आहे. पण यामध्ये एक प्रॉब्लेम होता की ॲलन ट्युरिंग यांनी ती आयडिया दिली, पण तेव्हा आपण टेक्नॉलॉजी रेडी नव्हती. पण काही वर्षांनी ही आयडिया हळूहळू रियालिटीमध्ये बदलायला चालू झाली. 1956 हे AI साठी खूप इम्पॉर्टंट इयर होतं. यावर्षी आर्टिफिशियल इंटेलिजंट नावाचा हा वर्ड पहिल्यांदा वापरला गेला आणि तो वापरला गेला ग्रेट सायंटिस्ट जॉन मॅकर्दी यांनी, आणि तो पहिल्यांदा या जगाला मिळाला. त्याच वर्षी USA मधल्या डार्टमाउथ कॉलेजनं एक कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली. त्याचं नाव होतं डार्टमाउथ कॉन्फरन्स 1956. तर या कॉन्फरन्समध्ये काही महान सायंटिस्ट एकत्र आले, जसं जॉन मॅकर्दी, मार्वन मिन्स्की, ॲलन नॉवेल, सिमॉन, आणि त्यांनी जगाला डिजिटल ब्रेनची आयडिया दिली. या कॉन्फरन्समध्ये एक बोल्ड स्टेटमेंट केलं गेलं, मशीन कॅन बी मेड टू सिम्युलेट ह्युमन इंटेलिजन्स. म्हणजेच मशीनला माणसासारखं विचार करण्यासाठी शिकवता येतं, आणि इथूनच AI फील्डची ऑफिशियली सुरुवात झाली. आज आपण जे AI टूल्स वापरतो तर त्या सगळ्याची सुरुवात इथून झाली असं म्हणता येईल. तर त्या सिम्पल क्वेश्चन पासून, कॅन मशीन थिंक? तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ॲलन ट्युरिंग कोण होते, त्यांनी आयडिया AIची दिली. त्यानंतर जॉन मॅकर्दी यांनी AIची आयडिया दिली. त्यानंतर डार्टमाउथ कॉन्फरन्स पासून AIची सुरुवात झाली.
पण हे सर्व ऐकल्यावर सर्वांच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की 1956 मध्ये जर AI ची सुरुवात झाली असेल तर AI डेव्हलप होण्यासाठी एवढा उशीर का झाला किंवा इतकी वर्ष का झाली किंवा मागील 10-15 वर्षापासूनच AI चा ट्रेंड कसा आला, AI बूम मध्ये कसा आला किंवा AI इतका पॉवरफुल झाला. तर या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या स्टोरी टेलिंग सिरीज न्यूरॉन्स टू चॅट जीपीटी, न्यूरॉन्स पासून ते चॅट जीपीटी पर्यंतचा हा पूर्ण प्रवास जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत राहा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना AI शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे. पुन्हा भेटूया या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.